बीड येथील मारहाण प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजतंय। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले यानं ही मारहाण केल्याचं समोर आलंय। सतीश भोसले उर्फ खोक्या भाई यानं 1.5 वर्षापूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण केली। याच मारहाणीचा व्हिडिओ सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलाय। अमानुषपणे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव कैलास वाघ असं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड गावचे ते रहिवासी आहेत। कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात खोदकाम करणाऱ्या मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करत होते। त्या कामाचे पैसे न दिल्याने कैलास वाघ हे आपल्या गावी निघून आले। तेव्हा बीड जिल्ह्यातील काही 7-8 जण कैलास यांच्या घरी आले होते। या मंडळींनी कैलास वाघ यांना पुन्हा बीडला आणले। त्यावेळी काम का सोडून गेलास म्हणून आरोपींनी कैलास यांना बेदम मारहाण केली। त्यानंतर 10 दिवस कैलास यांच्यावर अत्याचारही केले। डोक्यावरील केस उपटले, पाय मोडला, अवघड ठिकाणी पेट्रोल आणि तिखट टाकले, कपडे काढून मारहाणही केली। आतोनात छळ झाल्यानंतर कैलास वाघ यांनी तिथून पळ काढला आणि आपला जीव वाचवला। पुन्हा आपल्या गावी येताच कैलास वाघ यांनी सिंदखेड राजा पोलिसात तक्रार दाखल केली। मात्र त्यावेळी पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही। पण आता हा व्हिडिओ समोर आल्याने कैलास वाघ यांनी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। मी त्यांच्या मशीनवर कामाला होतो, त्यांचे माझेच पैसे त्यांच्याकडे होते 2-2.5 लाख रुपये। त्यांना म्हणलं तो मला द्यायचे नाही, पैसे देऊ नका, येणारा मला अटॅच करू नका। पण त्यांनी अटॅच केलं, मला इथून सनी नेलं सिंगराजा पोलिसमध्ये वापस आलो। पुन्हा आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं, बीडमध्ये नेलं माझ्या आगोळ ठिकाणी। काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर, पहिले सांगितलं नाही, पेट्रोल टाकलं, सगळं केलं। तर मी त्यांना म्हणलं बाबा इतकी मारहाण करू नका, तर त्यांनी सोडत नाही। माझ्या घरी येऊन सर त्यांनी दाखवली पिस्तूल, माझ्या आईला दाखवली ना। आता तुम्हाला माझी आई बोलली की नाही, माझ्या आईला दाखवली ना। हा, काय मागणी तुमच्या? माझ्याकडे मागणी फक्त त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे। हे जे मारहाण करणारे हे लोक कुठले होते, किती लोक होते साधारण? हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बरं का, आणि दुसरा आहे महेश, आणि डबल बाकी मी हे 2 माणसं ओळखतो, बाकीचे मला काही माहित नाही। आणि एक रवी जाय सायकोडे त्यांचा। हा, हे सगळ्यांनी मारहाण केली तुम्हाला? हा, टोटल बीड मध्ये नाही, अंतर्वाडी काय आहे ते बीड जिल्ह्यात। हा, बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही तिकडे काम करताय हा ऑपरेटर मशीनवर? हा, या संदर्भात तुम्ही पोलिसांना तक्रार दिली होती का? त्यांनी माझे तर पैसे दिलेच नाही, पण नेमके हातापाय म्हणून टाकले आणि डबल घरी येऊन धमकावर आले ते, म्हणजे ते गुंडे घरी। मग ते सुरेश धसचं नाव ते आलं ना, सुरेश धस म्हणून तिथं बातमी कोणती आली की सुरेश धसचे कार्यकर्ते, सुरेश धसचे कार्यकर्ते ना ते, त्यांचं नाव माझा संबंध व्हायला पाहिजे। आता त्यांना बोला आपण सुरेश धसला, आमदार साहेबाला, आमदार आहे ते, भाजपचे आमदार आहे ते, त्यांना बोला आपण काय। कैलास वाघ यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश भोसले उर्फ खोक्याबाई असं आहे। सतीश भोसले हा गुन्हेगार असल्याचं पोलीस रेकॉर्ड मधून समोर आलंय। त्याच्यावर बीड जिल्ह्यात अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत। मारहाण करून दहशत पसरवणे, सोशल मीडियावर पैशाचे व्हिडिओ टाकणे असे अनेक उद्योग सतीश भोसलेंनी केल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे। राजकीय बॅनरवर सतीश भोसले आणि सुरेश धस यांचे एकत्र फोटो देखील आहेत। सतीश भोसलेनं अनेक हरिणांची शिकार देखील केली आहे। त्यामुळे सतीश भोसले आता चहूबाजूंनी अडचणीत आल्याचं दिसून येत आहे। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने आता राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। काही राजकीय नेत्यांनी धस यांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे, पण धस यांनी सतीश भोसलेला अटक करा अशी मागणी केली आहे। माझा कार्यकर्ता जरी असला तरी सर्वांसाठी कायदा समान असं म्हणत धस यांनी मारहाण प्रकरणातून स्वतःला वेगळं केलंय। शिरूर तालुक्यातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ देतो समोर आलेला आहे। सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे। अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे, पैशांची उधळपट्टी केलेली आहे। काय मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे
आणि याच्या आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे. आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं. नाही, पण दमनिया यांनी खंडणीचे देखील आरोप करण्यात आले. सांगितले, दमनिया म्हणतात खंडणीचे की देखील आरोप 100% आशीर्वाद आहे असं दस म्हणालेत आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे. हे पहा, आणि जर असं फडणवीस काही बोलले तर ठिय्या मांडणार विधानभवनात. असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का? या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये. मी स्पष्टपणे कालच सांगितले, विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्यांनी फिर्याद द्यावी. भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक पक्ष आहे ती त्यांच्याकडे. तर हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल. परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी, एवढंच माझं मत आहे. आणि या आगापर्यंत सुरेश दस पोहोचणार का? त्यांना मारहाणसाठी सतीश त्याची समर्थन मी केलेलं नाही. तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन. मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो. सतीश भोसले हा कधी कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी कुठं नाही म्हणतो. आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात. महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती. बीडमधील गुन्हेगारी ही दिवसेंदिवस चिंतेची बाब बनत चालली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील वास्तव हे समोर आलंय. कैलास वाघ यांचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बीडमधील पोलीस आणि कायदा सुव्यवस्था ही नावाला असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस कशी ऍक्शन घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.